नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपला 15वा धडा आहे त्याचं नाव काय आहे? स्वास्थ्य संपदा. काय नाव आहे तिचा? स्वास्थ्य संपदा. आणि हा धडाचा हा पहिला नाही, दुसरा सीझन आहे. कोणता सीझन आहे? दुसरा. तर पहिल्या सीझन मध्ये आपण काय बघितले की आपल्या शरीराला काय आवश्यक आहे, कोणती सब्जी आवश्यक आहे किंवा कोणती फल आवश्यक आहे. कारण की जे आपले शरीर आहे ते वाढत जाणार आहे, तर आपलं जे शरीर आहे त्यातून खूपच बिमारी येतात. तर यांचा जर आपला सुटकारा भेटल्यानंतर आपल्याला कोणकोणती भाजी आवश्यक आहे किंवा कोणकोणती फळे आवश्यक आहे हे बघितले. आता अजून काय बघणार आहे आपण? चला बघूया. बघा, आजकल जो प्रयोग अमेरिका में हो रहे हैं उसे मालूम होता है की इथे काय म्हणाला आहे की आजकल म्हणजे आज किंवा कल जे प्रयोग होतील जातात आहे. कुठे अमेरिकाला जात आहे. त्यातून आपल्याला असं माहित पडत आहे की काय माहित पडत आहे? चला बघूया. एक ही साथ बहुत सी चीजें नहीं मिला देनी चाहिए. इथे काय म्हणाले आहे की जेव्हा आपण काहीतरी खाते तर या जे चीज आहे, जे वस्तू आहे त्यातून आपल्याला सगळं नाही मिक्स करायचं आहे किंवा सगळं एकसाथ नाही मिळून खायचं आहे. कशा प्रकारे? चला बघूया. फल अकेला ही खाने से उसके गुण बढ़ते हैं. जसे इथे म्हणाले आहे की फळ जेव्हा आपण खातात, बहुतेक लोक असं होते की त्याला कापून त्याच्यात मध किंवा दूध असं मिळवून खाते. तर इथे म्हणाले आहे की असं मिळून आपल्याला खायचा नाही आहे, कारण की ते खातेत पण त्यांचा जे फायदा आहे ते आपल्याला भेटता नाही. बघा इथे, मुके पेट खाणे तो सर्वोत्तम है. जेव्हा आपला जे पोट आहे ते रिकामी आहे तेवढ्यात तुम्ही फळ खातात ते अति आवश्यक आहे. ते चांगलं आहे. म्हणून आपला पोट भरलेलं आहे त्यानंतर पण आपण फळे खातात. तर हे सर्वोत्तम नाही आहे किंवा हे छान नाही आहे. अंग्रेजी में कहावत भी है की सुबह का फल सोना है. तेवढ्यात ते म्हणाले आहे की अंग्रेजीतून असं एक कहावत केलेले आहे की सकाळीचं जे फळ असतात ते सोना असतात. काय असतात? सोना. आणि और दोपहर का चांदी है. आणि दुपारी जे आपण खाते ते चांदी आहे. म्हणजे जे आपण सकाळी खातात त्यांचा चव किंवा त्यांचा फायदा ज्यादा आहे. इथे सोना आणि चांदी यातून उदाहरण दिलेले आहे आपल्याला. कारण की जे सोना आहे त्यांचा मोल जास्त होता आणि चांदीचा मोल कम होतं. तर याप्रमाणे त्यांनी सांगितले आहे आपल्याला की जसं सोन्याचा मोल जास्ती आहे तसेच तुम्ही जेव्हा सकाळी फळ खातात त्याचा अति आवश्यक आहे आपल्या देहासाठी. आणि जेव्हा तुम्ही दुपारी खातात आवश्यक आहे पण थोडा कमी आहे. तर इथे 2 प्रकाराचं उदाहरण दिलेले आहे. अजून बघू. तुम्हाला कळते ना? हो. तर चला अजून काय आहे बघूया. इसलिए पहला खाना अकेले फल का होना चाहिए. त्यातून ते म्हणाले आहे की जे आपला पहिला खाद्यपदार्थ आहे किंवा पहिला जे जेवण आहे त्या फळाबरोबर होणार पाहिजे आणि एकटंच होणार पाहिजे. कसलं? एकटंच होणार पाहिजे. क्या तुम सुबह गर्म पाणी पिते हो? आणि त्याने एक प्रश्न पण आले आहे आणि ते म्हणाले आहे किंवा विचारत आहे की तू सकाळी म्हणजे सकाळी गर्म पाणी पीत आहे की नाही? सुबह गर्म पाणी पिये तो हर्ज नाही. इथे म्हणाले आहे की जेव्हा तुम्ही सकाळी गरम पाणी पिता तेव्हा काहीही हर्ज नाही. तुम्ही पिऊ शकता. जेव्हा तुम्ही नाही पितात त्याचा पण काही हर्ज नाही. पण गरम पाणी पियाचं खूपच फायदे आहे. इथे म्हणाले बी आहे जसं बघा की तुम्ही तुमच्या जिथे राहते तुमच्या घरा किंवा आसपास जवळ कोणताही असा व्यक्ती आहे किंवा माणूस आहे जे खूपच जाड झालेले आहे, तर तुम्ही त्यांना विचारणार तर तेव्हा ते तुम्हाला सांगणार की गरम पाणीचे फायदे काय? कारण की जे गरम पाणी आपण पितात त्यातून आपलं जे पेट होते ते साफ होते आणि दुसरं जे हे होते की आपल्या जे पोटात चरबी भरलेली आहे, जे जाड माणूस आहे त्यासाठी त्यांचं पोट कमी होतात. तर अशा प्रकारे खूपच गरम पाणीचे फायदे आहेत. तुमको 24 घंटे खुली हवा में रहने की इजाजत मिल सकती है तो लेनी चाहिए.
ते काय म्हणाले, तुम्हाला असा विचार आहे की तुमचे जो परिवार आहे, जे कुटुंब आहे त्यातून तुम्हाला असे आहे की तुम्ही मोकळ्याप्रमाणे 24 घंटे म्हणजे 24 तास मोकळ्या हवातून राहण्याची इजाजत आहे, तर तुम्ही घेऊ शका. मिल सकती है म्हणजे तुम्हाला भेटला तर. कारण की प्रत्येक जणात किंवा प्रत्येक परिवारातून हा व्यवस्था नाही होती किंवा हा इजाजत नाही होती. तर यांनी असं विचारले आहे, की तुमच्यासाठी अगर तुमचं लोक जे आहे ते तुम्हाला 24 तास बाहेर फिरायला देते, ती खूपच चांगली आहेत. का चांगली आहे? ते आपण बघूया. इतकंपर्यंत समजलं तुम्हाला? हो. तर चला अजून बघूया. बघा, तुमच्या समोर एक चित्र आलेले आहेत की नाही? हो. तर या चित्रात तुम्ही काय पाहत आहे? सांगा मला लवकर. चला, मी सांगते तुम्हाला. या चित्रात तुम्ही पाहिले की खूपच सब्जी आहे आणि खूपच फल दिलेले आहे आणि दूध पण आहे. का असं मी तुम्हाला दाखवले? हा प्रश्न तुमच्या मनात आहे. तर मी सांगते का? कारण की हे जे प्रश्न तुमच्या मनात आलेले आहेत, त्याचं उत्तर असे आहे बघा. इथे तुम्हाला काय काय दिसते? अननस दिसते, द्राक्ष दिसते, सफरचंद दिसते, अनार दिसते आणि संत्री पण दिसते. तर हा कशासाठी आहे? तर हे जे फळ आहे ना तुमच्या शरीरासाठी खूपच आवश्यक आहे. जेव्हा तुम्हाला यातून काही नाही छान वाटते तर काहीतरी खाऊन घ्या. म्हणजे जसं संत्र नाही छान वाटते तर द्राक्षे खाऊया, सफरचंद खाऊया, अननस खाऊया. तर हे सगळे तुमचं जवळ आहे. कारण की जेव्हा तुम्ही कोणताही एक फळ सकाळी ते रात्रीपासून तुम्ही एकच फळ खाणार आहे, तर तुमचं शरीर खूपच व्यवस्थित राहणार आहे. तर हा अति आवश्यक आहे तुमच्या शरीरासाठी. आणि इथे तुम्हाला दिलेले आहे जसं सब्जी. सब्जीतून काय काय आहे? पातकोबी, कोबी आणि बटाटा, दुधी, बैगन, भेंडी आणि मुला. तर हे सगळे जे आहे तुमच्यासाठी किती आवश्यक आहे ते पण तिथे दिलेले आहे. आणि इथे काय आहे? दूध. काय आहे? दूध. तर हे पण किती आवश्यक आहे तुमच्यासाठी हे पण दिलेले आहे. तर जसे कोबी आहे, दुधी आहे, हा शरीरासाठी खूपच आवश्यक आहे. जसं दुधी जे आहे ते तुमच्या शरीरासाठी आवश्यक आहे की किती त्याच्यातून व्हिटॅमिन भेटतात आपल्याला. फलाबरोबर पण व्हिटॅमिन भेटतात. तर अशा प्रकारे तुम्हाला हे दिले आहे. आणि दूध. दूध खूपच मुले असे आहेत की ज्यांना दूध नाही आवडतात. कोणाला पण दूध नाही आवडतं. तर दूध कशा पियाचा? त्यातून खूपच वस्तू आलेली आहे. जसे हॉर्लिक्स हे सगळं जे आहे त्यातून मिळून तुम्ही पियचा. कारण की जेव्हा तुम्ही पिणार तरीही त्यांचा तुम्हाला फायदे भेटणार. तर हे झालं तुम्हाला चित्र मी काय दाखवले होते. हो, आता सांगत चलूया. बघा, चलिए खुली हवा में रोज धीरे धीरे प्राणायाम कर सको तो अच्छा है. इथे काय म्हणाले आहे की खुली मोकळा जे वारा आहे त्यातून तुम्ही धीरे धीरे म्हणजे धीरे धीरे प्राणायाम करू शकतात आणि ते खूपच छान आहे. ते काय आहे? खूपच छान आहे. रात की सर्दी से डरने की बिल्कुल जरूरत नहीं है. जे रात्रीची सर्दी होते त्यातून तुम्हाला डरायचा किंवा काहीही हरकत नहीं है. कंबल गले तक अच्छी तरह ओढ़ लिया हो और सिर तथा कान पर कपड़ा लपेट लो तो फिर कोई हानि नहीं है. इथे काय म्हणाले आहे? बघा, इथे काय म्हणाले आहे की कंबल जे आहे त्यातून तुम्हाला गळ्यातून ओढून घ्या आणि त्यातून सराचा मतलब डोक्याचा तिथे कपडे लावून घ्या. त्यात काही हरकते नाही. 24 घंटे शुद्ध से शुद्ध हवा श्वास के लिए फेफड़ों में जाइए अति आवश्यक आहे. त्यातून काय म्हणाले आहे की 24 तास शुद्ध तो शुद्ध हवा तुम्ही घ्या. श्वासातून फेफड्यामध्ये जाते खूपच अति आवश्यक आहे. सुबह की धूप सहन हो सके तो इस तरह शरीर को खुली हवा में जितना खुला रख सको उतना रखना चाहिए. जे सकाळची धूप होते तुमच्या शरीराला खूपच अति आवश्यक आहे आणि त्या शरीरात तुम्ही किती सहन करू शकतात हे पण अति आवश्यक आहे. आणि मोकळा वारातून तुम्ही जितका राहतात तितका आनंद आहे. माधव जी की गाड़ी तो ठीक चल रही है. वहां जो साथी रहते हैं जो आवे सो हम तीनों का याथा योग्य आशीर्वाद पावे. बापू के आशीर्वाद. इथे काय म्हणाले आहे की माधव जे एक माणूस आहे त्यांची गाडी खूपच ठीक चालत आहे. जेव्हा ते इथे येणार आपल्या मित्रासोबत
तेव्हा आम्ही सगळं तिनं मिळून योगा किंवा यथायोग्य यांचा आशीर्वाद घेऊया, बापूजीच्या आशीर्वाद. तर हे झाले पत्र, की कशाबद्दल हे पत्र दिलेले होते, की काय तुमच्या शरीरासाठी आवश्यक आहे त्यातून हा पत्र दिलेले होते. बघा, तुमच्या समोर एक चित्र आलेले आहे. त्यातून तुम्हाला काय दिसत आहे, की एक माणूस जे आहे उभे राहून व्यायाम करत आहे आणि सूर्याची रोशनी तिला भेटत आहे आणि इथे वृक्ष एक आहे जे उभा आहे. त्यातून दुसरा जे माणूस आहे ते खाली पडून व्यायाम करत आहे. व्यायाम करताना तिच्या किती आवश्यक घटक तिला भेटतात, किती आवश्यक आवश्यक विटामिन्स त्याला भेटतात ते दिलेले आहे. तर आज आपण काय शिकलो? आज आपण हे शिकलो की आपल्या शरीरात किती आवश्यक जे सब्जी दिलेली होती ते आणि जे फल आहे ते किती आवश्यक आहे. त्यातून तुम्हाला काय काय भेटणार आहे, कोणते विटामिन भेटणार आहे किंवा जे दूध आपल्याला देते ते त्या दूधवर आपल्याला काय काय भेटतात हे सगळं या धड्यात दिले आहे. धन्यवाद.